लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हेल्मेट सक्ती करणारे प्रशासन निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हेल्मेट घालून लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन। बीड जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय स्वागतार्ह असला तरी अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या निकृष्ट व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। बीड ते अहिल्यानगर, बीड ते परळी, माजलगाव ते तेलगाव, मांजरसुंभा ते लोखंडी सावरगाव तसेच पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते अनपटवाडी या राष्ट्रीय महामार्गांची अवस्था अत्यंत दयनीय असून या रस्त्यांवरील कामांचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह लेखी तक्रारी सादर केल्या आहेत। तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग लातूरचे विभागीय कार्यकारी अभियंता प्रवीण सुमंत आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे चौकशी न करता कंत्राटदारांची बाजू घेत दर्जेदार काम झाल्याचे प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाविरोधात लक्षवेधी आंदोलन। या पार्श्वभूमीवर डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हेल्मेट घालून लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांवर व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रमुख मागण्या: प्रवीण सुमंत व राजेंद्र भोपळे यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी, राष्ट्रीय महामार्गांवरील निकृष्ट रस्ता कामाची सखोल चौकशी करावी, दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका दरम्यान दुभाजकात यू-टर्न सुविधा उपलब्ध करून द्यावी। वरिष्ठ स्तरावर निवेदन। या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात शेख युनुस, सुदाम तांदळे, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक एडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रामधन जमाले, जिल्हाध्यक्ष इंटक बीड नितीन सोनवणे, जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना सय्यद सादेक, बीड शहराध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये आज अनोखं आंदोलन करण्यात येत आहे। हेल्मेट घालून सरकारचा निषेध करण्यात येत आहे। खरं तर केंद्रीय कर्मचारी असतील, राज्य कर्मचारी आणि जे निम कर्मचारी आहेत, खाजगी सरकारी कर्मचारी यांना सक्तीचे आदेश केले आहे की त्यांनी दुचाकीवरती हेल्मेट घालून जावं आणि अपघात हा झिरो झाला पाहिजे। ही अधिकाऱ्यांची मंशा आहे, ही चांगली मंशा आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो। परंतु या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल, आम आदमी पार्टीने असेल, ज्या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, रस्ते दुभाजक निकृष्ट दर्जामुळे त्या रस्ते हे कमी दर्जाचे बनलेले आहेत आणि खड्डे पडलेले आहेत। ज्या रस्त्याचं काम 2 वर्षात व्हायला पाहिजे तिथं 5-5 वर्ष काम होत नाहीये। अशा गुत्तेदारांच्या आणि इंजिनियरांच्या जेवढ्या तक्रारी केल्या आहेत त्यावरती देखील त्यांनी काम करायला पाहिजे होतं। या प्रकारे केलेलं नाही, त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे, ही झालेली नाही। म्हणून आम्ही सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी फक्त अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वेटीस धरून काम चालणार नाही, ही कुठेतरी 2 तोंडी भूमिका आहे। ही भूमिका एक भूमिका झाली पाहिजे आणि सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे। गुत्तेदारावर आणि इंजिनियरवर देखील त्याचप्रमाणे कारवाई झाली पाहिजे। ज्याप्रमाणे न घालणाऱ्या हेल्मेटावरती फाईन ठोकले जातात त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। हा निषेध नोंदवत आहोत। आज बीड जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटनेचे सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे बीड जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना करण्यात आली होती, मात्र शासकीय कर्मचारी या ठिकाणी हेल्मेट घालून येत नाहीत, तर हे ऍक्सिडेंट कसे थांबतील? ऍक्सिडेंट मधील जे लोक मृत्यू पावतात हे सत्र कसं थांबेल? याच अनुषंगाने आज सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोटरसायकलवर बसून हेल्मेट डोक्यामध्ये घालून एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्याचं
काम या आंदोलनाच्या माध्यमातून करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचं काम केलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते झाले, मात्र त्या रस्त्यांमुळे ते अपघात वाढत आहेत आणि अपघातामुळे जे कारणीभूत असणारे जे कंत्राटदार आहेत, जे कर्मचारी अधिकारी आहेत, यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून यांचे जे कंत्राटदारचे जे लायसन्स आहेत त्यांना काळ्या यादीत टाकावं असं सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हेल्मेट जी सक्ती आहे ती सर्वांनी हेल्मेट वापरलं पाहिजे असं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जनतेस संबोधित करत आहोत. बीड जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी हे असे आदेश काढलेले आहेत की हेल्मेट सक्तीचे व SP साहेबांनी की प्रशासनाला हेल्मेट सक्तीचे आदेश काढलेले आहेत. त्याच धर्तीवर जसं कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीनं रस्ते दिलेले आहेत त्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत, त्याच पद्धतीनं जर खड्डे पडलेले असताना त्या कॉन्ट्रॅक्टदारावर कडक कारवाई करायला पाहिजे, ती करीत नाहीत. ही एक दुपट्टी भूमिका आहे. हेल्मेट न घातले त्याच्यावर फाईन फाडतात, 500,000 काय पद्धतीनं असेल ते. पण कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे खड्डेमध्ये जी पडून जीव जातात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यासाठी ही समाजसेवक गणेश ढवळे जे आहेत त्यांच्या माध्यमातून सगळे विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हे आंदोलनाला सपोर्ट करत आहेत. तरी येणाऱ्या काळामध्ये जर समजा खड्डे जी झालेले आहेत तिथं जर त्यांच्यावर जर कारवाई नाही केली तर मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातून सगळे एकवटून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावं म्हणून आंदोलन उभा केले जाईल. बीड जिल्हा अपघात मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांना हेल्मेट सक्तीचं केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करावा असं म्हटलं आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर बीड शहरामधला छत्रपती शिवाजी पुतळा ते बशीरगंज असेल किंवा इतर राष्ट्रीय महामार्ग असतील ते वारंवार रखडलेले मार्ग आहेत. 2 वर्षाच्या कामाला 5 वर्ष लागतात. दुभाजक दुभंगरे आहेत, त्याचबरोबर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अपघात, दुचाकी स्वारांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत. संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले आहेत. मात्र अभियंते जे आहेत, जिल्हा प्रशासन याची सखोल चौकशी करत नाही. अभियंते कंत्राटदारांची पाठराखण करतात. एकंदरीत जर पाहिलं आपण याच्या निषेधात शासनाचा जो दुटप्पीपणा आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर दुचाकीवर हेल्मेट घालून प्रशासनाचा निषेध करत आहोत. आणि आमची अशी मागणी आहे की निकृष्ट रस्त्या प्रकरणात कारवाई व्हायला पाहिजे. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.